ताप असेल तुला फक्त आणि फार फार तर एखादी गोळी देतील, तेवढी घ्यायची म्हणजे झालं. हा हो पण माझा काय पण दोष नाही, मी 10 वेळा सांगितले. अरे तुझा दोष नाहीये. मग त्या रात्री पिस्तूल घेऊन तू काय बाहेर मच्छर मारायला गेला होता का? कोणाचा तरी फोन येईल, कोणीतरी तुला वाचवेल, तर असं काहीही होणार नाहीये. साहेब, कमिशनर साहेबांचा फोन आला आहे. जर का मी आमदार झाले तर मान तुमचाच वाढेल. या क्षणाला माझा मान किती वाढतो यापेक्षाही दादाची तब्येत महत्वाची वाटते मला. मी या घरात काही शोपीस म्हणून राहायला आले नाहीये. मला माझं अस्तित्व सिद्ध करण्याची हीच एक संधी आहे. कोणाला काही वाटो, पण मी निवडणूक जिंकणारच. घरी जाण्याच्या आधी देवळात जायचं. हो जाऊया ना, मलाही देवाची माफी मागायची. चल आपण जाऊया देवळात. पण त्याआधी मी अमृताला फोन करते. हा कोण अमृता? आपली अमृता. हा जानकी. हा तू बाकीचं काही बोलण्याच्या आधी मला सांग, हे कसे? मला कळत नाही तुम्ही दोघं एकमेकांपासून लांब जाताच कशाला? अगं काहीतरी काय बोलते, कोणी ऐकेल ना. आपलं बोलणं ऐकायला इथे कोणाकडेही वेळ नाहीये, कारण परशु काकाला आत्ताच जामीन मिळालाय. परशुदादांना जामीन मिळालाय. वाकणीस काका परशुदादांना घेऊन घरी येत आहे. नाही ऐकणार ना, तुझ्या पोरीला आधी संपवतो, मग तुला. बेस्ट आयडिया आहे. नरसिंहला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून मला जामिनावर सोडवून आणला असंच ना? हे मला नको सांगूस. मी जरा माझ्या खोलीत जाऊन येतो. का? तिथे जाऊन काय बोलायचं याची तयारी करायची आहे? चल माझ्या बरोबर. अगं बाई आत्या, मला लई महत्वाचं काम आहे. आम्हाला तरी कळू दे काय महत्वाचं काम आहे ते. सुमित्रा बहिणी कुठे आहेत? त्या तुमच्यावर गेले होते ना? नाही म्हणजे गेल्या होत्या, पण मी त्यांना परत इकडे पाठवलं होतं. वहिनी साहेब परत इथे आले नाही, मी गाडीतच बसलो होतो. अरे नाही, अरे देवा. हे बघ परशु, तुम्हाला फक्त एवढंच सांग, सुमित्राने जे काही सांगितलं ते खरं आहे. हो, याचाच कबुली जबाब द्यायला मी तुमच्या समोर उभा आहे. सुमित्रा काकू ठीक आहे ना? काय म्हणाले डॉक्टर? अगं ती ठीक आहे. डॉक्टर म्हणाले की आता ती बरी आहे, तिला काही नाही झालंय म्हणून. पण तिला तहान लागली म्हणून त्यासाठी पाणी आणायला गेले, तर येऊन बघतात तर तिचा कुठे पत्ताच नाहीये. तुला आठवतं की नाही मला माहित नाही दादा, पण त्या दिवशी लय मोठं भांडण झालं होतं. ते भांडण इतकं विकोपाला गेलं की तू माझ्या मुस्कटात मारलीस. ठरवलं संपून टाकायचं स्वतःला, म्हणून पिस्तूल घेतली आणि डोक्याला लावली स्वतःच्या, आणि चाप वाढायचं डेअरिंग काही केलं. वय ना दादा, कितीतरी वेळ तसाच बसून राहिलो, तेवढ्यात कुठून तरी आवाज आला. आवाजाच्या दिशेनं कानोसा घेतला आणि उठलो, तेवढ्यात दुसरा आवाज आला. म्हणून धावलो आवाजाच्या दिशेनं, बघतो तर काय, राजन तिकडे कोसळलेला, त्याच्या बाजूला तू कोसळलेला. तुझ्या जवळ येणार तेवढ्यात हातातली पिस्तूल दिसली मला, आणि डोक्यामध्ये विचार आला, अरे बाबा हे पिस्तूल घेऊन तुझ्या जवळ गेलो आणि कोणी पाहिलं तर लोक तर म्हणणार ना की परशूनच मारलं दादाला. हे सगळं खरंय असं क्षणभर जरी मानलं ना, तरी ह्या सगळ्या खुनाच्या प्रकरणात तू मला गोवलंस, मला ढकललंस, हे सत्य तसंच राहतं. या प्रश्नाचं उत्तर कोण देईल?